काल मी गप्पा मारत होतो डॅनियलशी आणि तिच्या बोलण्यातून असं आलं की हे जे काही पारलिंगी असे जे आपण शब्द वापरतो तर त्याचे बरेच सारे कॅटेगरीज आहेत आणि मग ते कॅटेगरीज नेमके काय आहेत. कारण मला असं वाटतं की तिचा जेव्हा प्रश्न आहे तुम्हाला की साहित्यात आम्ही कुठे आहे आणि आज जर तुम्ही ठरवलं की याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या सुद्धा विषयाची दखल घ्यायची आहे तर हा विषय नेमका काय आहे. हे सगळे जे प्रत्येक कॅटेगरीमधले जे सूक्ष्म फरक आहेत ते नेमके काय आहेत. आपण इथून डॅनियलला सुरुवात करूया की ट्रान्सजेंडर हा एक सरसकट शब्द वापरला जातो. मग काही लोक त्याला जरा सभ्य व्यवस्थित भाषेमध्ये उभयलिंगी पारलिंगी असे अनेक शब्द वापरले जातात. सहज सोपा शब्द आपल्या सगळ्यांना जो माहिती आहे तो आहे हिजडा. आपण सरसकट जो वापरतो आणि तो शब्द सुद्धा हिजडा हा इनकॅपेबल पर्सन जो आहे काय हिजड्यासारखा वागतोस अशा पद्धतीने हे सरकार हिजडा आहे अशा पद्धतीने तो वापरला जातो. देण्याला कसं बघतेस तू हे सगळी चर्चा ऐकत ऐकत आता तू मोठी झालेली आहेस. पण सुरुवात आपण इथून करूया की हे सगळं LGBTQ काय आहे. हा LGBTQ हे सगळे प्रकार काय आहेत. आमच्या मंडळींना थोडं ऐकायचंय की काय नेमका त्याच्यात फरक काय आहे. सुरू करायच्या अगोदर मी आभार मानते की तुम्ही थोडं जेवण विलंबित केलं मला ऐकायला आणि त्याबद्दल तुमचा धन्यवाद. खाली पोटाने ऐकताय तुम्ही. माझे शब्द तुमचे पोट भरील अशी मी आशा करतो. उनके मुंह से मेरे लिए दुआ निकली है. उनके मुंह से मेरे लिए दुआ निकली है. जब जख्म भर गया है तो दवा निकली है. जेव्हा तुम्ही शब्दांचा वापर करतो आणि तुम्ही कोणाला हिजडा बोलवतात ट्रान्सजेंडर बोलवतात हे लक्षात ठेवा. तुम्ही आमचा अपमान करत नाही पण तुम्ही तुमचा चरित्र दाखवत आहे आम्हाला. या दृष्टिकोन पर्यंत यायला मला खूप वेळ लागला हे विचार करायला जेव्हा लोक मला नाव ठेवायचे. हिजडा हा जो शब्द आहे हा उर्दू साहित्यामध्ये निघालेला अरेबिक लँग्वेज मधून आलेला शब्द आहे हिजर. म्हणजे जे लोक घर सोडून आपल्या नातेवाईकांना सोडून जेव्हा शोधायला जातात की आपण कोण आहात तेव्हा हा शब्द निर्माण झाला हिजर. म्हणजे आपल्याची शोधण्याची जी व्यवसाय आहे आणि त्याच्यावरून जसं जसं काळ बदलत गेला तो शब्द आमच्यावर लागू झाला. कारण की आम्ही घर सोडत होते आमच्या परिवाराला सोडत होते कारण की तिथे आम्हाला मानधान नाही भेटायचं आणि मी कोण आहे हे सोडायला जेव्हा सुरुवात केली तो शब्द झाला हिजडा. आणि एक टाइमाला अगर कवितेच्या भाषेमध्ये मी बोलू तर आम्ही सगळे हिजडे आहात कारण की आम्ही काही ना काही सोडलं आहे आपल्या परिचयासाठी. ट्रान्सजेंडर व्यक्ती जे आहेत याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे की जन्माला जेव्हा मुलगा या मुली येतो डॉक्टर त्यांच्या लिंग बघून हे बोलतात की हा मुलगा आहे की मुलगी आहे आणि स्वतः ते मोठे होताना त्यांना असं वाटतंय की आम्ही रॉंग बॉडीमध्ये जन्म घेतलाय. मी मुलगा असून मला मुलगीसारखं वाटते आणि मी मुलगी असून मला मुलगा सारखं वाटते. त्यांना आम्ही पारलिंगी या ट्रान्सजेंडर व्यक्ती बोलतो. पण असे पण मुलं आहेत ज्यांना उभयलिंगी या मराठी शब्दामध्ये द्विलिंग आणि इंग्लिशमध्ये इंटरसेक्स म्हणतात. म्हणजे जे मुलं जन्मातून इंटरसेक्स असतात या ट्रान्स पर्सन असतात. म्हणून त्यांचं लिंग बघून आई वडिलांना डॉक्टरला कळत नाही की त्यांना पुरुष म्हणावं या स्त्री म्हणावं. या काय टायमाला असं होतं की त्यांचं लिंग भले पुरुषाचं असलं तरी त्यांचे जे हॉर्मोन्स आहे या क्रोमोझोम आहे ते मॅच नाही करत. XXY आणि XX स्त्रीमध्ये XX असतात आणि पुरुषामध्ये XY असतात. पण असे बहुतेक लोक आहेत ज्यांचे हॉर्मोन जे आहेत ते XXY YYX XYX असं करून प्रतिसाद त्याला असतो आणि जेव्हा ते मोठे होतात त्यांना कळतं. जेव्हा माझा जन्म झाला डॉक्टरनी माझा लिंक करून त्या आई वडिलांना माहिती नाही पडलं. ते डॉक्टरनी जाऊन सांगितलं आम्हाला माहिती नाही पडत की मुलगा आहे की मुलगी आहे. तर त्यांनी 70 एक शब्द वापरला आणि ते सांगितलं की तुमच्या घरी छक्का पैदा झालाय. आणि माझ्या आई वडिलांना 8 वर्ष काही बाळ नव्हते आणि खारमध्ये झोपडपट्टीमध्ये जन्म झाल्यामुळे माझा त्यांना ती परिभाषा कळत नव्हती की या मुलाचा या मुलगीचा करायचं काय याचे शब्द काय असणार.
आणि तिथून ते डिस्क्रिमिनेशन स्टार्ट होतो. कारण की मला 18 वर्ष लागली माझ्या आयुष्याची हे कळायला की मी ट्रान्सजेंडर नसून इंटरसेक्स आहे. या माझा मी जन्मापासून जे आहे हे किन्नर आहे म्हणून. किन्नर हा शब्द पहिल्यापासून हिंदू संस्कृतमध्ये या उर्दू संस्कृतमध्ये हे कळायला येते. कारण की या उर्दूमध्ये मुघलामध्ये त्याला ख्वाजा शरीफ म्हणायचे. ख्वाजा शरीफ उर्दूच्या लिटरेचर मध्ये ख्वाजा शरीफ म्हणजे त्या तो रिस्पेक्ट होता. पण तो केव्हा भारतामध्ये तो रिस्पेक्ट ट्रान्सजेंडरची जी लोक होती. आता दिल्लीमध्ये एक बाजार आहे आणि त्या बाजारामध्ये एक जागा आहे ज्याचं नाव आहे की किन्नरों का कब्रखाना. आता त्या कब्रामध्ये जिथे पण लोक आहेत ते सगळे ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत जे तिथे दफन आहेत. पण तिथे जायल्यानंतर माहिती पडते की ते लोक त्या टाइमाला अकाउंटंट्स होते, सेक्रेटरी होते, चीफ ऑफिसर होते, हरम सांभाळायचे आणि त्यांना मोठी मोठी पोझिशन होती. पण जेव्हा साहित्य बघायला जातो आम्ही की कुठे खोड झाली, हे ब्रिटिश आल्यानंतर जेव्हा त्यांनी कॉलोनियल रूल आणला, बायबल इथे आणली, तेव्हा बायबलामध्ये होमोसेक्शुअलिटी हा शब्द आला आणि होमोसेक्शुअलिटीमुळे भारताचा त्यांचा प्रकार होता की डिवाइड अँड रूल मध्ये. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की हा जो ट्रान्सजेंडर समाज आहे, या किन्नर समाज आहे, या जो हिजडा समाज आहे, जो इतकी तरक्की करतोय ते आमच्या देशात नाही, म्हणून त्यांनी तिथे कूड घालायला सुरुवात केली. आणि ऑफकोर्स जेव्हा जेव्हा संस्कृत लिहिले गेले त्यामध्ये आमचा इतिहास जो आहे ते लपवला गेला, लिहिलंच नाही गेला. आणि जेव्हा आपण शब्द वापरतो छक्का या बायला, हे शब्द जे आहेत हे चिडव्याच्या माध्यमामधून आले. म्हणजे आपण आणि एक गोष्ट आहे आणि ही खूप की एक मुली जेव्हा मुलग्यासारखी वागते तर आम्ही बोलतो अरे बघ काय ब्रेव आहे, काय मर्द सारखी वागते ती. पण जेव्हा एक पुरुष स्त्री सारखा वागतो आमच्या डोळ्यामध्ये स्त्री पहिलीच कमजोर आहे आणि स्त्रीमुळे वागल्यामुळे त्याला बाईला, छक्का, हिजडा म्हणून आम्ही नावं देतात. कारण की मूळ अंकत की स्त्रीला आपण कमी वागतो म्हणून अरे बघ तो स्त्री सारखा वागतो म्हणून त्याला कमजोरी देतात आणि त्याला घरातून बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे ते आमच्या समाजामध्येच घडायला सुरुवात. तुझ्या बाबतीमध्ये घडलेलं आहे घरातून बाहेर काढणं. म्हणजे आता समाज आपल्याशी भेदभाव करतो हे आपण समजू शकतो, त्याचं आपलं काही नातं नसतं. पण आपल्या कुटुंबातली माणसं, आपले आई वडील हे सुद्धा भेदभावाने वागतात. काय अनुभव आहे? काल खूप सारे संवादामध्ये हे आलं की स्त्रीला घडवलं जाते आणि मग कोणी येऊन बोललं की नाही पुरुषला पण घडवला जातो. माझ्या मनाच्या तुफानामध्ये एक प्रश्न पडला की मला समाजने घडवलंय की मी स्वतः घडली. आणि हा प्रश्नाचं उत्तर काल रात्री मला झोपायला नाही दिलं. मी 9 वर्षाची होती तेव्हा माझ्या वडिलांनी मला किन्नर समाजाला विकत दिलं. आणि किन्नर समाजाला विकत दिल्यानंतर एक परंपरा आहे की आपण जेव्हा किन्नर म्हणतो या आपण जेव्हा बोलतो की हिजडा, हा हिजडा सब मी घेऊ नाही शकत कारण की माझा गुरु नाही आहे. पण एक टाइमाला माझे गुरु होते. आणि हिजडा समाजामध्ये काय होतं, कारण की ते आमच्यासारखं लोक असतात आणि आम्हाला असं वाटतंय की ते आमच्यासारखी लोक आहेत म्हणून तिथे टाळ्या वाजवायला शिकवलं जातात, ढोल वाजवायला शिकवलं जातात. आणि मग व्यवसाय हे काय म्हणजे आपल्याला भीक मागायला लागते, बधाई मागायला लागते. आणि मी विरारच्या पासून चर्चगेटच्या ट्रेनमध्ये किती वर्ष, अनेक वर्ष प्रवास करून भीक मागत होते. आणि जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्हाला लागते की तुमची बॉडीची नीड पण आहे. आणि लोक जेव्हा साहित्य लिहितात आणि मला ना आश्चर्य वाटते की प्रेम हा फक्त मनाचा का लिहितात, प्रेम हे फिजिकल का नाही लिहित. आणि फिजिकल नीड आहेत लोकांची आणि त्याला आपण छुपछुपीत करतो, सगळं करतो. पण ते सर्वांसमोर बोलायला आपल्याला लाज का वाटायला पाहिजे हे प्रश्न माझा आहे. आणि जेव्हा मी मोठी झाली मला लागलं की माझे नीड्स वाढत आहेत फिजिकली पण पैशाची पण नीड वाटते. तर काय करावं? ना शिक्षण, ना घर, फॅमिली नाही. तेव्हा दुसरा रास्ता असतो की आम्ही सेक्स वर्क करतात. लोक प्रश्न आम्हाला विचारतायत की तुम्ही सेक्स वर्क का करताय, पण हे प्रश्न का नाही उमडत की जे लोक आमच्याकडे येत आहेत ते कोण आहेत, त्यांना का नाही विचारत की तुम्ही का जाताय.
आणि याच्यात मला काही लाज नाही वाटत हे सांगताना की आमचा समाज सेक्स वर्क करतो, भीक मागतो. याचं कारण हे आहे कारण की समाजने सर्व दार आमच्यासाठी बंद केलेले आहेत. शिक्षण असून पण नोकरी भेटत नाही, कामं भेटत नाही. आणि घरापासून किती किन्नर आहेत, किती ट्रान्सजेंडर लोक आहेत जे घरापासून सोडलेले गेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा आता SIR ची प्रक्रिया चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आपण बात करतो की अरे असं झालं तसं झालं, पण कोणी किन्नर समाजच्या विषयामध्ये बोलतो का की त्यांची SIR प्रक्रियामध्ये त्यांचं काय होईल? कारण की घर सोडून आले आहेत, माहिती नाही, किती वर्ष आई वडिलांना बघितलं नाही, शिक्षण नाही, काही प्रूफ नाही. आज मला संविधानची तुम्ही पोस्टर देताना त्याच्यात लिहिलंय की आम्ही भारताचे लोक, पण त्या भारताच्या लोकांमध्ये मी आहे का? त्या भारताच्या लोकांमध्ये मी आहे का? हा सगळा प्रवास सांगत असताना तो तर बऱ्यापैकी तुझा प्रश्न काय आहे की शिकलेल्या लोकांची सुद्धा दखल समाज घेत नाहीये. तू स्वतः पण शिकली आहेस त्यानंतर आणि युनोमध्ये तू भारताचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तू आपले प्रश्न मांडलेले आहेस. तुला शिकावंसं कधी वाटलं आणि तो प्रवास कुठे कसा सुरू झाला? मला पहिल्यापासून मी अगर फॉर्मली असं बघितलं गेलं, जसे लोक बोलतात शाळेत गेले आणि मग 10वी झाली आणि मग 11वी केल्या, 12वी केल्या, आणि मग माझं असं बघायला गेलं मी फॉर्मल एज्युकेशन मध्ये फक्त शाळेमध्ये 4थी पर्यंत गेली आहे. कारण की त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी मला ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये घेऊन टाकलं. तिथे शिक्षण हे नावच नाही, कारण की तुम्ही पोट पाळणार, घर पाळणार, कसं राहणार? आम्ही कम्युनिटीमध्ये राहतो, एक कम्युनिटी, आणि त्याच्यामुळे पण त्या कम्युनिटीमध्ये पण जर लोक आमच्या चाळीमध्ये झोपडपट्टीमध्ये पण घर देत असेल तरी आमचा रेंट बाकी लोकांच्या अगर माझ्या शेजारचा रेंट अगर 5,000 असेल तर माझा 10,000 द्यायला लागतं. कारण की काय कारण काय? त्याचं कारण हे आहे की त्यांना वाटते की ते उपकार करतात आमच्यावर घर देऊन, घर राहून द्यायला. हे माझं उपकार आहे माझ्यावर. कारण की तुमच्यासारखी लोक समाजामध्ये राहू शकत नाही आणि तुम्ही घाण लोक असतात, तुम्ही फक्त सेक्स वर्क करतात आणि भीक मागतात. हेच एक 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 परसेप्शन आहे लोकांचं आमच्याकडे बघायचं, आणि ते परसेप्शन चालू आहे. जेव्हा मी खूप काय करत होती, एक गोष्ट घडली. मी 18 वर्षाची होती आणि त्या टायमाला HIV AIDS होतं आणि खूप काही लोक, खूप काही संस्था ट्रान्सजेंडर समोर काम करायची की कॉन्डम कसं यूज करायचं आणि काय काय. आणि त्यावेळीला आम्हाला कळलं की HIV नावाची बिमारी आहे आणि त्याबद्दल हे सगळं करायचं असते. आणि ते एक छोटासा सीन आहे जे ताळी मूवी मध्ये दाखवलेला पण आहे, घटना आहे ती जो घटली. आणि एक माणूस आला माझ्याकडे सेक्स वर्क करायला आणि मी त्याला बोलले की मी विदाउट कॉन्डम सेक्स करणार नाही. आणि त्याला तो राग घेतला, त्याचा पुरुषत्व जागृत झाला आणि त्याने अजून 11 जणाला बोलवून माझा बलात्कार केला. आणि मला हे बोलायला अजिबात शरम वाटत नाही, कारण की मला असं वाटतं या समाजामध्ये बलात्कार झालेली बाई ही अरे आपल्याला सांगू नको त्याचा बलात्कार झालाय, आम्ही बाईला दोषी ठरवतो. पण कधी मी ऐकलं नाही पुरुषला दोषी ठरवताना हे कहताना की अरे ते पुरुषला लाज वाटायला पाहिजे ना माझा बलात्कार केल्यावर, मला का लाज वाटायला पाहिजे माझ्यावर बलात्कार झालाय म्हणून. आणि बलात्कार झाल्यानंतर आता तो डोळ्याचे पाणी पण सुकले. तुमच्या डोळ्यात भले अश्रू आले असेल, माझ्या डोळ्यात बिलकुल अश्रू नाही आहे. कारण की इतका वर्ष अश्रूचा घूट पिऊन पिऊन आता डोळे पण सुकले. आणि जर माझे अश्रू पाहायचे असेल तर पावसाला बघा, तो माझ्या लिदे रडतो आहे तिथे बसून. आणि जेव्हा हे झालं माझ्या आईला माहिती पडलं आणि सगळं काय ते गोंधळ झालं. माझी आई, मी स्टँड घेतलं, माझ्या पप्पाला बोला की तुम्हाला नाही राहायचं तर तुम्ही निघून जावा, मी माझ्या पोरीला सांभाळेल, मोठं करेल, जसं करायचं, पण मी परत तिला इथे पाठवणार नाही. मुनव्वर राणाचा शेर आहे, लोक विचारतात की तुझी आयडल कोण असेल, आणि मी बोलते की चलती फिरती हुई मैंने जन्नत देखी है, चलती फिरती हुई मैंने अजान देखी है, चलती फिरती हुई मैंने अजान देखी है, मैंने जन्नत तो नहीं देखी है पर माँ देखी है, मैंने जन्नत तो नहीं देखी है पर माँ देखी है. आणि तेव्हा माझ्या आईने तो स्टँड घेतला आणि माझी आई सतर्क मला बोलायची, बाळ शिकून घे,
राहू दे, काय बोलतात लोक, बोल, तू शिकून घे शिकून घे. पण त्यापर्यंत मला शिकण्याची इच्छा बिलकुल जागृत नाही झाली. मी एक दिवशी जय भीमच्या नाऱ्यामध्ये गेली. जय भीमच्या नाऱ्यामध्ये गेली. एप्रिल 14ला आमच्या इथे खूप मोठा महोत्सव असतो दादरला. आणि मी असं वाटलं की मी नटून थटून जाईल, कोणीतरी सेक्स वर्क मला भेटेल, थोडे पैसे मी कमवेल, कारण की तेच धारणाने मी मोठी झाली होती. आणि एक दिवशी मी गेली आणि तिथे भाषणामध्ये कोणीतरी आंबेडकर साहेबांचा उल्लेख केला आणि ते माझ्या मनामध्ये बसलं. आणि ते असं होतं की शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि जे कोणी हे दुधाला पितो तो धाडतो आणि बोलत नाही. आणि त्या दिवशी मला असं वाटलं की मी शिक्षण करावं. मी 10वी प्रायव्हेट दिली. अच्छा, 10वी प्रायव्हेट आहे. मी 10वी प्रायव्हेट दिली. मला 48% आले. मला माहिती पण नाही कसं, मला अजूनपर्यंत पाढे येत नाही. अच्छा, मला 2च्या आगे पाढे येत नाही. पण मी जीवनाचा अनुभव तुम्हाला देऊ शकते. आणि मग 10वी झाल्यानंतर काय करावं तर आर्ट्स घेतलं, कारण की तो सोपं होतं, कारण की मला मॅथ्स सायन्स हे सगळं कळत नाही. पण जेव्हा मी आर्ट्स करत होती तर एक विचार मनामध्ये आला की लोकांना रॉकेट सायन्स कळतं, लोकांना अंतरिक्षपर्यंत, धरतीपर्यंत चांदाची दुरी किती आहे ते कळतं आणि काय नाही ते विषय कळतात, पण ट्रान्सजेंडर व्यक्ती का कळत नाही, हा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि मग मी असं विचार केला की आता काही लपायसारखं राहिलं नाही आहे. मेरे अंदर से एक एक करके सब कुछ हो गया रुखसत, मेरे अंदर से एक एक करके सब कुछ हो गया रुखसत, पर अभी भी एक चीज बाकी है जिसे इमाम कहते हैं. काही राहिला नाही ढाकण्यासारखं, आता जगासमोर पूर्ण खुलून यायचं, हे विचार आलं माझ्या मनावर. आणि मग तिथून माझी प्रक्रिया सुरू झाली. डॅनियलाचा संवाद सुरू झाला. डॅनियला कोण आहे त्याचं अस्तित्व बनणं सुरू झालं. जसं एक काय बोलतो कुंभार माठीला घडा बनवतो, तशा या जगाच्या लोकांनी भले चांगले अनुभव असून दे या वाईट अनुभव असून दे, हा घडा तयार केला आहे. आणि त्यामुळे मी मग सोशल वर्क मध्ये गेली, बॅचलर केलं. पण तिथे पण प्रश्न. बॅचलर कुठून केलं? निर्मला निकेतन, कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन वरून मी बॅचलर्स केलं. आणि बॅचलर करताना मला असं वाटलं की सोशल वर्कच्या सेक्टर मध्ये पण लोक किती असहनशीलता आहे आमच्याकडे बघून. टॉयलेट वापरायला देत नाही. तुमचे प्रश्न असेल आज साडी काय घालायची, उद्या शर्ट काय घालायचं, उद्या कुठली कविता सादर करायची. माझा प्रश्न असतो की कोणी मला बोलवलं की तेव्हा मला टॉयलेट देईल ना बसायला, मला टॉयलेटमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही होईल ना. माझा प्रश्न आहे की मी जिथे जाणार लोक मला कुठल्या नजरेने बघणार. काय तुमची नजर माझ्यावर फरक नाही पडत, कारण की मला माहिती आहे की मी सुंदर आहे, पण तुमचं मन सुंदर आहे का हे मला माहिती असायला पाहिजे. आणि तिथून तो एक डॅनियलाचा अख्खा प्रवास सुरू झाला. आज डॅनियला अशी बोलते, एकदम कडक बोलते, एकदम स्पष्ट बोलते. बोलायलाच लागतं, कारण की मैं जिंदा हूं इसीलिए बोल रही हूं, दुनिया किसी गुंगे की कहानी नहीं लिखती. आणि तो प्रश्न झाल्यावर मला असं लागलं की आता काय. आणि आयुष्य घडतं गेलं. जेव्हा माझ्या डॉक्टरकडे मी गेली आणि मला डॉक्टरला सांगितलं तुझा हा कंडिशन आहे, तू इंटरसेक्स आहे, तू द्विलिंग आहे, याच्यावर काय करावं, याच्यावर अजून माहिती काय घ्यावी. आणि त्याच टाइमाला संयुक्त राष्ट्रवर 2014 मध्ये माझी निवडून झाली. माझा रिसर्च पेपर गेला आणि मी पहिला राष्ट्रीय इंटरसेक्स पर्सन झाली जो मी गेली संयुक्त राष्ट्रामध्ये. अच्छा. आणि तिथे इंटरसेक्स हा शब्द पहिल्यांदा निर्मित झाला. आणि आज किती लोक, इंटरसेक्स एशिया आहे, इंटरसेक्स फोरम आहे, जे लोक याच्यावर काम करत आहे. पण भारतामध्ये अजूनपर्यंत याच्या लेखनामध्ये, या संवादामध्ये याच्या विषयावर बोलत नाही, कारण की आम्हाला लाज वाटते. भारतात तू पहिल्यांदा या सगळ्या प्रवासावरती आणि हा विषय हा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर कधी मांडला भारतात? मी भारतात हा पहिल्यांदा टेडेक्स स्पीकवर मांडला. अच्छा. काय फिलिंग्स त्यावेळेला? हा सगळा प्रवास पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात, मांडाव्या लागतात. आपल्या आयुष्याची उजळणी पुन्हा पुन्हा होत असते आणि त्या वेदना ज्या असतात त्या पुन्हा पुन्हा सगळ्या जखमा उघड होत असतात.
काय असते हे सगळं मांडताना? पुन्हा आज तोच त्याचीच पुनरावृत्ती ह्या मुलाखतीमध्ये होते. काय नेमके फिलिंग्ज असतात? काय वाटतं त्या सगळ्यामध्ये? वेदना हे कोणाच्या कवितामध्ये दिसायला येतात, तो कोणाच्या चेहऱ्यामध्ये दिसायला येतात. पण माझी जी वेदना आहे ते हर दिवस तुम्हाला रस्त्यावर दिसायला येतात, जेव्हा कोणी माझा बंधू भीक मागत असतो. आता तर असं झालंय की या विषयावर बोलणं पण मला सोपं वाटतं, कारण की अजून पुढे माझ्याकडे काय आहे, की अजून लोक माझ्याकडून काय घेणार आहे. माझ्याकडे द्यायला काहीच नाही आहे. माझी वेदना आहे ते तुम्हाला ऐकायला लागेल. आणि का ऐकायला लागेल? का ऐकायला लागेल? ह्यामुळे ऐकायला लागेल की कुठे ना कुठे इथे बसलेले सगळे मान्यवर जिम्मेदार आहेत माझ्या हालतामुळे आणि माझ्या बंधुवांच्या हालतामुळे. आणि मी का बोलते असं की तुम्ही जिम्मेदार आहोत? कारण की जेव्हा मला कोणी येऊन बोलतं की अरे आम्हाला माहितीच नव्हतं, अरे मला कळलंच नव्हतं, हे काय प्रकार आहे. कविताचा शोध लावण्यासाठी तुम्ही किती रिसर्च करतात आणि माझ्या शोध करण्यासाठी तुम्हाला रिसर्च करायला येत नाही. ही माझी चूक नाही आहे की तुम्हाला माझ्याबद्दल माहिती नाही आहे, की तुमची चूक आहे की तुम्ही माझ्याबद्दल कधी बोललेच नाही. आणि म्हणून तुम्ही मला ऐकताय. मंदिरामध्ये जरी, आणि हे विचित्र आहे, हे भारत आहे, मी काल तुम्हाला तेच बोलले की मंदिरामध्ये देवाला बलात्कारी चालतो, हत्याकारी चालतो, नेता चालतो, पण एक ट्रान्सजेंडर आणि मानसिक पाळी आलेली बाई का नाही चालत मला कळत नाही. मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, जेव्हा तुम्ही मला पाहतात तेव्हा तुमच्या मनात ट्रान्सजेंडर हा शब्द, पारलिंग हा शब्द का येतो आणि माणूस हा शब्द का येत नाही, तेव्हा मला बोलायला लागतं. माणूस सारखं तुम्ही मला का बघत नाही, हेच प्रश्न मी तुम्हाला विचारते. आणि जेव्हा पण उल्लेख तुम्ही करतात, अरे अर्धनारेश्वर आहेत, मोहिनी अवतार आहे, रामाचे किन्नर आहेत, आणि काय ना काय मला स्पष्टीकरण द्यायला की तुम्ही मला अपनावं, तुम्ही माझा सन्मान करावा म्हणून मला वेदामध्ये जायला लागतं, या मला हिंदू ग्रंथाकडे जायला लागतं, या मला कुठल्याही देवाकडे जायला लागतं. मला हे विचार येतात, देव तुम्हाला दिसत नाही तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतात, आणि मी तुम्हाला दिसून पण तुम्ही मला माणसासारखा का वागत नाही, हे प्रश्न माझ्या मनात येतो. आणि नाही, मी असं नाही बोलत, जे लोक आपल्याला अर्धनारेश्वर बोलतात त्यांची इज्जत आहे. मी असं बोलते की अगर जर अर्धनारेश्वर असेल, जर तुम्ही रामाचे किन्नर असेल, काय पण माना, मी त्या युगामध्ये नव्हती पण या युगामध्ये मी आहे, आणि या युगामध्ये असल्यामुळे मला माणुसकी सारखं जगावं आणि फक्त बघावं नाही तर जे संविधानाने दिलेले मूल्य अधिकार आहेत ते मला द्यावे. आणि जर तुम्ही नाही देणार मला, मी भांडण करून घेणार आहे. तर तुला असं वाटतं की आपल्या देशामध्ये, आता एकूणच जगामध्ये पण आपण देशामध्ये बोलूया, आपल्या जमिनीबद्दल बोलूया, की इथे प्रथम लिंगाच्या जागेमध्ये पुरुष आहे, इथे दुसऱ्या जागेवरती स्त्री आहे, आणि तुम्ही आहात तिसऱ्या जागेवर. ती दुसऱ्या जागेवरचं व्यक्ती अजून संघर्ष करते हक्कांसाठी. हे हक्क संविधानिक हे तिसऱ्या जागेवरच्या व्यक्तीपर्यंत पोचतील का? हा जो संघर्ष आहे हा किती काळ चालेल, हा सफल होईल? काय वाटतं इथल्या मानसिकतेबद्दल? पहिल्यांदा तो हा क्रमांक कोणी दिला, पहिला, दुसरा आणि तिसरा? हा निर्णय करणारा कोण आहे? कोण आहे की पहिला तू आणि दुसरा मी आणि तिसरा कोणी दिलाय हा क्रमांक? आणि दुसरी गोष्ट, तुमचा प्रश्न असा बोलण्याचा की जेव्हा ट्रान्सजेंडर व्यक्ती या बायका, फॉर दॅट एक्झाम्पल, संघर्ष, बायकांना या देशामध्ये संघर्ष, या त्यांचे जे अधिकार आहेत ते एका दिवसामध्ये नाही भेटले आहेत आणि ते थाळीमध्ये दिलेले गेलेले नाही आहेत. त्यांना तिथेपर्यंत पोचायला पहिल्या प्रधानमंत्रीपासून, महिला प्रधानमंत्रीपासून
पहिल्या महिला राष्ट्रपतीपासून पोचायला खूप युग लागले आहेत. पण त्याच्यामध्ये आवश्यकता ही आहे की फुले सारखे लोक, आंबेडकर सारखे लोक, तुकाराम सारखे लोक असे पुरुष होते ज्यांनी महिलाबद्दल लिहिलं, ज्यांना महिला फक्त ही एक ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून ती महिला असल्यामुळे तिचा अभिमान वाटावा तिला म्हणून किती साहित्य लिहिले गेले. आणि जेव्हा महिला संघर्ष करत होत्या त्या टाइमचे पुरुष, महात्मा गांधी असून दे, नेहरू असून दे, सुभाषचंद्र बोस असून दे, केवढे असे पुरुष आहेत ज्यांनी महिलांची साथ दिली. आणि आज महिला जिथे आहेत ते स्वतःमुळे नाही पण असे पुरुषामुळे आहेत जे त्यांच्या साथ देऊन आलेले आहेत. आम्ही बोलतो की हर पुरुष के पीछे एक स्त्री का हाथ होता है, पर हर एक स्त्री के पीछे भी एक पुरुष होता है, एक समझदारी पुरुष होता है, एक फेमिनिस्ट पुरुष होता है. आमची हालत अशी का म्हणजे ना पुरुष ना स्त्री आमचे मध्ये येतात आणि आमचा साथ देतात, कारण की त्यांना असं वाटतो की हे प्रॉब्लेम जे आहे हे त्यांचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि जेव्हा ही गोष्ट आमच्या मनामध्ये येते की ही स्त्री आहे का, आणि जरी स्त्री आहे तर तिला स्त्रीसारखा अधिकार मिळावा का, आणि जर हिला अधिकार भेटला तर आमच्या स्त्रियांचा काय होईल. जेव्हा हा तुमच्या मनामध्ये विचार येतो तर तुम्हाला फेमिनिस्ट बोलायचं हे सोडून द्या पहिला. आणि कवितामध्ये, कादंबरीमध्ये, कथेमध्ये आमचा उल्लेखच नसेल, आमची भावना नसेल, आम्ही कोण आहेत हेच नसेल तर तुम्ही आजपर्यंत आम्हाला समजलेच नाही. जर तुम्ही आम्हाला समजलेत नाही तर नेता आम्ही निवडून देत आहेत ते आम्हाला कसं समजेल. एक पण पुस्तक असं सांगा मला, या एक पण कविता अशी सांगा मला, या एक पण मेन स्ट्रीम कविता, मी मेन स्ट्रीम कविताची गोष्टी करते, या कादंबरी सांगा मला जिथे ओपनली प्रेमाबद्दल, एक ट्रान्सजेंडर प्रेमाबद्दल, या समलैंगिक प्रेमाबद्दल, या लेस्बियन प्रेमाबद्दल लिहिलेलं आहे. या मला अशी कुठली पण पुस्तक आणून द्या. इथे बसलेल्या लोकांना विनंती की कुठली पण अशी मला पुस्तक आणून द्या जिथे तुम्ही ट्रान्सजेंडर व्यक्तीला या समलैंगिक व्यक्तीला तुमचा मेन कॅरेक्टर म्हणून घेतलेला आहे. नाही होत असं, कारण की कुठे ना कुठे आजच्या कवीला, आजच्या लेखकाला असं वाटतं की जर मी याच्याबद्दल बोलली मला या समाजाशी जोडलं गेलं तर. पण आता सिनेमे आले आहेत ना, सुष्मिता सेनने काम केलंय, अक्षय कुमारने काम केलंय, आशुतोष राणाने काम केलेलं आहे. म्हणजे सिनेमामध्ये कुठेतरी कॅरेक्टर आलेलं आहे. अशोक तरबडेंची कादंबरी आहे नागकिन्नरी, तुमचं स्वाती तांदुरकरचं हिजडा आहे, विजय तेंडुलकरांचं नाटक दोस्तांची गोष्ट येऊन गेलेलं होतं, पार्टनर आहे. त्याची कुठे ना कुठेतरी काहीतरी सुरुवात ही झालेली आहे, थोडीफार दखल घेण्याची सुरुवात झालेली आहे. तर मग तक्रार बाकी आहे का अजून, की साहित्यामध्ये आमची दखल घेतली जात नाहीये? काय नेमकी तक्रार आहे? दखल घेतली जात नाहीये की नीट घेतली जात नाहीये की ते नेमकेपणाने येत नाहीये? सुष्मिता सेनने टाळी केली. आम्हाला एक स्त्री लागली ट्रान्सजेंडरचा रोल प्ले करायला. आयुष्मान खुरानाने पिक्चर केले पण आम्हाला एक हिरो लागला आमच्यासाठी बोलायला. तर तुम्हाला असं वाटतंय का की ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये, गे कम्युनिटीमध्ये, समलैंगिक कम्युनिटीमध्ये ॲक्टर नाही आहोत? जेव्हा तुम्ही बोलताय की दखल गेली पाहिजे, माझा प्रश्न असा आहे की माझं रिप्रेझेंटेशन कुठे आहे? म्हणजे सुष्मिता सेननी सिनेमा केली तरच आपण जाऊ बघायला कारण की ते हिरोईन आहे, या आयुष्मान खुराना असू दे, अक्षय कुमार असू दे, म्हणजे जे पैसेवाले आहेत त्यांनाच मेन स्ट्रीम मध्ये घेऊन अजून पैसे द्या आमचा रोल करायला, आणि एक दोन ऍक्टर असेल त्यांना साईडमध्ये ठेवा.
तर तुम्हाला असं खरंच वाटतंय का की ट्रान्सजेंडर लोकांमध्ये ती कला नाही आहे थिएटर करायची, लिहिण्याची या ऍक्टिंग करायची? आहे त्यांच्यामध्ये कला, पण आपल्याला लाज वाटते ना त्यांना स्टेज द्यायला, परफॉर्मन्स द्यायला. किती अनेक मेकअप आर्टिस्ट, किती अनेक डान्स परफॉर्मर, किती अनेक ड्रेसर्स जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे ते ट्रान्सजेंडर कम्युनिटीवरून आहेत आणि ते बॅकस्टेज काम करतायत, पण त्यांना जेवढा मान भेटायला पाहिजे तो भेटतोय का? आणि चित्रपट आज आम्ही याच्या पहिला हे होतं जेनझी बद्दल बोलत होते आम्ही, आणि जेनझी असे आहेत आणि जेनझी तसे आहेत. हे जेनझीमुळे आहे की या आयुष्यात आम्ही LGBTIQच्या लोकांबद्दल एकदम खुलून बोलू शकतो, कारण की हा जनरेशन असा आहे तो डायरेक्ट तुम्हाला बोलणार, तुम्हाला नाही आम्हाला अपनायचं आहे, नका आपला, माझ्या हक्काची प्रॉपर्टी द्या आणि चला मला निघून द्या. आम्ही असं नाही करू शकले. आणि तुम्ही सिनेमा बोलतायत, पण केवढे सिनेमा असे गेले आहेत पास्ट मध्ये ज्यांनी फक्त तो कॅरेक्टर आहे ट्रान्सजेंडरचा, तो फक्त हसी मजाक मधून गेलेला आहे. बॉबी डार्लिंग आहे, हा, या तुम्ही जोगवा मूवी पहा, त्याच्यामध्ये तो पुरुष असतो पण त्याला मग तुम्ही लावणीमध्ये तुम्ही घेतात त्याला, आणि म्हणून तो असं काम करतो म्हणून त्याचा बलात्कार होईल ही संकल्पना आमच्या मनात येते. नटरंगमध्ये सुद्धा आहे, नटरंगमध्ये आहे असं सुद्धा. पण एक मला असं विचारायचं, आणि ही मला फार गंमतची गोष्ट वाटते की जेव्हा आमच्या नाटकामध्ये पहिल्यापासून म्हणजे मराठी जेव्हा आम्ही बोलतो लावणी असू द्या या दशावतार असू द्या, कुठल्या पण नाटकामध्ये एकदम पहिल्यापासून गावाखेड्यामध्ये पण आम्ही पाहतो की खूप सारे पुरुष स्त्रीचे रोल करतात, आणि मग आपण बोलतो वा काय कलाकार आहे, काय मस्त ऍक्टिंग केली, काय मस्त चित्रपट केला, काय मस्त आहे. पण जेव्हा तो पुरुष सतत स्त्री होता मग काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला? म्हणजे स्त्री होणं गुन्हा आहे का हे मला विचारायचं आहे. आणि मी जर वेगळी असेल तुमच्याशी, तुम्ही जर असा विचार पण केला असेल की अरे हे वेगळे आहेत आमच्याशी, वेगळं होणं गुन्हा आहे का? वेगळं होणं गुन्हा आहे का? जसे सर बोलले की एक घड्याचे 17 नावं असू शकतात, पण एक मनुष्याचे 17 रूप का नाही असू शकत? आणि तो एकच रूप हवावा आणि तो स्त्रीचा हवावा या पुरुषचा हवा, असं का? असं का? मी कुठेतरी ऐकलंय वेदामध्ये, आणि हे मी आणि मला काल मी बोलताना सराला बोलले की सर, स्त्री असं म्हणलं जातं की स्त्रीला पूर्ण व्हायला पुरुष लागतो आणि पुरुषला पूर्ण व्हायला स्त्री लागते, आणि माझा जन्म सतेत दोन्ही स्त्री आणि पुरुषचा आहे, म्हणजे मी पूर्ण आहे आणि तुम्ही अपूर्ण आहे, तरी तुम्ही मला का प्रश्न विचारताय? आणि तो ज्या ज्या वस्तूला समाजने मला सांगितलं की तू हे करू शकत नाही, मी ते सगळे वस्तू केले. कारण की मला असं वाटतं की मला कोणी बोललं की तू अशी आहेस म्हणून ही तू करू शकत नाही, मला मग तो खूप इगोवर येतो की का नाही करू शकत, काय प्रॉब्लेम आहे? हा इगो कुठून आला? शिक्षणामुळे? हा शिक्षणामुळे नाही आला, शिक्षणामुळे बोलण्याची प्रयत्न भेटली, पण लोकांच्या अनुभवामुळे हा सगळा आला. कारण की गुरु हे असावं सगळे बोलतात, पण जेव्हा गुरु हे असावं असं सगळे जग बोलतात, पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात जे लोक तुमचा खराब सोचतात, जे लोक तुम्हाला सतत पाडवायचं राहतात, जे लोक तुम्हाला कधी आयुष्यात पुढे जाऊन देत नाही, तुम्ही जर त्यांना गुरु केला ना, मग एक डॅनियला होते. कारण की आता पण मी कुठे पण असली की मला माहिती आहे की लोक आहेत जे मला बोलणार की वृषाली हे काय केलंस, कोणाला बोलवलंयस तू चीफ गेस्ट म्हणून, हे काय आहे? असं नाही होत. आता नाही बोलणार, पण पहिला मला जो लोक भेटली नसेल बोलले असेल की काय हे कसला विचार तुझं, आम्हाला वाटत नाही
की हे होतं. आणि वृषालीच्या मनामध्ये, वृषाली मला ऐकलंय म्हणून ती बोलली नाही नाही मला माहिती आहे मी काय करते म्हणून. पण जर वृषालीला कोणी एक टाइमला सांगितलं नसतं की तिला बोलवू नकोस, आणि वृषालीने हा धीर दिला की नाही मी तर आता बोलवून राहणार आहे. वृषाली माझी गुरु झाली, पण ज्या लोकांनी मला खाली घातलं ते पण माझे गुरु झाले. कारण की तुम्हाला गुरु म्हणून मी त्या मानते, कशाला मानते, कारण की मी तुमच्याकडे हे शिकली आहे की तुम्ही जिथे मला वळणार नाही ते त्याची मोठी माझी हाईट होणार आहे आणि मी अजून मोठी 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 होत चालणार आहे. कारण की ग्रॅव्हिटीचा नियम सर्वांना माहिती आहे की जो वर जातो तो खाली पडतो. पण माझा नियम आहे, मी बोलते की मला जिथे लोक खाली वळतात मी तिथे वर चालत जाते. तुझं जे तुझ्याबद्दल वाचायला मिळतं सोशल मीडियामध्ये, त्याच्यामध्ये एक उल्लेख येतो रेनबो शोचा. हा काय प्रकार आहे? रेनबो शो मध्ये भाग घेतला होता, कुठे होता आणि काय नेमकं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन होतं त्याच्यातलं? तो Amazon प्राईमवर एक सिरीज आहे रेनबो रिश्ता करून. ओके. आणि त्याचे लेखक आहेत ते आहेत नवीन नरोना. अच्छा. नवीन नरोना लेखक आहे ते शोचे, आणि ते स्वतः गे आहेत. अच्छा. आणि जेव्हा ते मला एक प्रोग्राममध्ये भेटलेले, आणि त्याच्यानंतर ते कॉमेडियन पण आहेत. आणि त्यांना मला कोविडमध्ये त्यांनी मला फोन केला आणि ते मला बोलले की मी ना एक चित्रपट लिहितोय रेनबो रिश्ता, आणि मी बोलले की त्याचं काय असणार, काय होईल. आणि ते बोलले की आम्ही लव्ह स्टोरी कव्हर करतोय, 6 लोकांची लव्ह स्टोरी आम्हाला कव्हर करायची आहे अख्ख्या इंडियामध्ये. आणि मी बोलली हो. आणि तेव्हा मी जोएल सोबत प्रेमामध्ये होती, मी प्रेमामध्ये होतो आणि सर्वांना माहिती होतं. आणि ते बोलले ओके. आमचं बोलणं झालं, कोविड होता, तो 2 वर्ष स्टोरी लिहायला गेली की काय करायचं, कसं करायचं. पण मी त्यांच्या समोर एक शर्त मांडली, आणि ही होती की तुम्ही जे लव्ह स्टोरी करतायत हे 6चे 6 लोक जे आहेत ते कम्युनिटीवरून आहेत. आणि माझं असं आहे की मी हे शो तेव्हा करेल जेव्हा असा अख्खा क्रू, डिरेक्टर असू द्या या कोण पण असू द्या, हा अख्खा क्रू माझ्या कम्युनिटीचा असायला पाहिजे, तेव्हाच मी करणार. नाही तुम्ही करणार नाही, मला प्रतिनिधित्व पाहिजे. आणि मग बोलणं झालं आणि मग डिरेक्टर ठरले. जयदीप प्रकाश डिरेक्टर झाले, खूप फेमस डिरेक्टर आहे, ते क्वेअर शो करतात, हिंदी सिनेमा लिहितात. आणि शो ठरला. शो ठरल्यानंतर कहाणी फिक्स झाल्यानंतर की आपल्याला काय दाखवायचं आहे, एक दिवस अख्खी टीम बसलेली. आणि अख्ख्या टीम बसल्यानंतर शुभ्रा जी आमची को डिरेक्टर होती, म्हणजे कॅमेरा पर्सन होती, डीओपी सोबत आम्ही सगळे बसलेलो. आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला की डॅनियला, इंडियन सिनेमाच्या इतिहासामध्ये, इंडियन भले ते OTT चॅनल असू द्या या कुठल्या पण इंडियन चॅनलाच्या OTT मध्ये आजपर्यंत कुठल्याही ट्रान्सजेंडरचा लग्न दाखवलेलं नाही आहे. आणि मला असं इच्छा असते की तू आणि जोएलनी या शोवर लग्न करावं. मी आणि जोएल एक दिवसाला बघायला लागले, म्हणलं लग्न करावं. अँड ते सेड हां. आणि मी बोलली नाही, याच्यामध्ये खूप लोक दखल घ्यायला, माझ्या आईला विचारायचं असेल, माझ्या त्याच्या मम्मीला. आणि मग आम्ही एक मीटिंग बसवली. आणि माझी आई आहे, माझे पप्पा आता माझ्याकडेच राहतात. हां, बाय द वे ते परत आले आहेत. ते सोडून गेलेले, पण आता ते माझ्यासोबतच राहतात. आणि मला काही गिले शिकवे नाही त्यांच्याशी, कारण की मला असं वाटतंय की त्या टाइमला जे त्यांनी केलं हे त्यांचा विचार होतं. आणि त्यांना माझ्यासारखी कोण दुसरी डॅनियला पहिला भेटला असती तर ते तसं नाही केलं असतं त्यांनी. तो कभी भी दिल बड़ा रखो, और ट्रांसजेंडर का दिल हमेशा बड़ा होता है, क्योंकि तुम्ही त्याला रुपया द्या की नाही द्या, ते जेव्हा तुम्ही नाही बोललं तरी तुमच्या माथ्यावर हात ठेवून ते जातात. आणि त्याचे की मोठं हृदय कोणाचं असू नाही शकत. आणि मी बोलते खुल्ला की ट्रान्सजेंडर व्यक्ती आमचं हृदय खूप मोठं असतो. त्याचं कारण हे आहे कि जमाने ने दिए हैं बहुत दुख मुझे, पर मैं उनको दिखाऊं तो प्यार क्या होता है. आणि त्याच्यानंतर माझी आई जोएलची आई, माझी आत्या होती त्या टायमाला, माझ्या आत्याचा माझा खूप सपोर्ट होता. आणि सगळे आले, माझे पप्पा आले, आणि आम्ही बोललो की असं असं करायचं आहे, हे करायचं आहे. आणि मोठा प्रश्न हा पडला की जोएल आणि मी एकच चर्चमध्ये होते, तो सगळे नातेवाईक जे आमचे आहेत ते सगळे ओळखायचे. आणि त्याला माहिती नव्हतं की आमचं काही चाललंय. आणि लग्नाचं जसंच कळेल मला माहिती नव्हती की काय प्रतिक्रिया येईल. आणि ऑफकोर्स
तुम्हाला माहितीच असेल की एक लव्ह मॅरेज होतो आणि अगर जर ब्राह्मण आणि दलितामध्ये झालं की अख्खा गाव येतो, आणि जर लव्ह मॅरेज आपल्याच घरी झालं की तो पुरुष कसा आहे स्त्री कशा आहे, त्यामुळे एवढे भांडणं. आणि आमचं लग्न हा आगळा वेगळं लग्न, त्याच्यामध्ये काय होईल. माझी सासू आली आणि माझ्या सासूनी बोलला आणि ते सगळं, आणि मी बोलली की अरे कसं सांगायचं सगळ्याला, काय करायचं. आणि ती एक वस्तू मला ती बोलली आणि ते माझ्या मनात राहिलं. आणि ती बोलली की लग्न करायला एक मुलगा, एक मुलगी आणि एक पंडितची गरज असते. मी नाही आली आणि जग नाही आला तरी लग्न होईल, तर तुम्ही पुढे करा लग्न, आमचा साथ आहे. आणि त्या अख्ख्या जर्नीमध्ये तुम्ही जर तो पाहिलं तर तुम्ही ते पाहिलं जर, ते अख्ख्या आमच्या जर्नीमध्ये इट इज प्युअर लव्ह. अख्ख्या मॅरेजचं प्रेपरेशन आहे की कशी भांडणं होतात घरी, साडीवर असू दे, मेहंदीवर असू दे. आणि तुम्ही ते स्टोरी पाहताना तुम्हाला असं वाटेल की हे काही वेगळं नाही आहे, हे आमच्या घरी पण झालेलं लग्नाच्या वेळीला. क्या बात आहे. म्हणजे तुमचं आमचं सेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. काही वेगळा नव्हता. आणि 6 डिसेंबर 2022 मध्ये माझं आणि जोएलचं लग्न झालं, विधिरूपक, आई वडिलासोबत. आणि आम्ही हे प्रयत्न केला आमच्या लग्नामध्ये पण की जिथे पण कामं असेल, वेदर केटरिंग असू दे या केक असू दे या डेकोरेशन असू, ते सगळे फक्त स्त्री लोकांना आणि LGBTQ कम्युनिटीच्या लोकांनाच आम्ही हे कामं द्यावी. आणि आमच्या लग्नामध्ये तुम्ही पाहणार की किती ट्रान्सजेंडर आहेत, गे लोक आहेत, आमचे फॅमिली मेंबर आहेत, आणि ते एकामेकासोबत राहून नाचतायत, खुशी ते सगळं झालेलं आहे. आणि हे झालं आणि तो शो जगामध्ये प्रसिद्ध झाला. आणि 6 नोव्हेंबरला 2023ला तो शो बाहेर आला माझ्या लग्नाच्या दिवशीच. आणि मी दुसऱ्या दिवशी उठली आणि मला ना इंस्टाग्रामवर एक पॉपअप आला. आणि तुम्ही मानू नाही शकत, तो पॉपअप जेव्हा मी ओपन केला, तो मेसेज होता मला गाझावरून, जिथे बॉम्बिंग चालू आहे, इस्रायलचे युद्ध होत आहेत. आणि त्यांनी इंग्लिशमध्ये मला लिहून पाठवलं तिच्या माणसाने की या जगामध्ये तुमच्या शोने आम्हाला जीवायची एक नवी दिशा दाखवली आहे. आणि त्याचे प्रायव्हेट स्क्रीनिंग्स कॅनडा, अमेरिका, लंडन, कुठे कुठे त्या शोचे प्रायव्हेट स्क्रीनिंग होत होते. किती अवॉर्ड्स त्या शोला भेटले, पण मी एकही अवॉर्डला गेली नाही. आणि का गेली नाही की आज हा शोमुळे माझं नाव झालंय म्हणून मला लोक बोलवत आहेत. त्यावेळी कोणीच उभं नव्हता ज्यावेळेला मी संघर्ष करत होती. आणि मी असं नाही बोलत की त्या शोनी काही वाईट केलं, काय नाही, पण माझं मानणं असं आहे की दुनिया से बाजी जीत गए पर हम अपनों से हारे थे. भारतामध्ये मी अनेक ठिकाणी जाणार, अजून संवाद साधणार, अजून याबद्दल बोलणार आणि एकच संदेश लोकांना देणार, तुम्हाला मला अपनायचं आहे, नका अपनाव, मला काही फरक पडत नाही. पण मी माणूस आहे आणि माणूस सारखा तुमचा वागण्याचा हा कर्तव्य आहे. आणि जर तो तुम्ही शिस्त्याने माझ्यासारखा लोकांशी नाही वागणार, तर मी दखल घेणार आणि मी तुम्हाला बोलणार. मी ट्रेनमध्ये भेटून दे, तुम्हाला रस्त्यामध्ये भेटू दे, कुठे पण भेटू, तुम्ही माझ्याशी कायद्याने वागायला पाहिजे. डॅनियलकडून मी हे दुसऱ्यांदा ऐकतोय. सावित्री पुरस्काराचं जेव्हा वितरण होतं त्यावेळेला आम्ही प्रत्येक मानकरीला मनोगत व्यक्त करायला देतो. आणि त्यावेळेला डॅनियलाने आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. आणि त्या मनोगतातलं शेवटचं वाक्य हे होतं की मला राज सरोणकर यांना सांगायचं आहे की आम्ही जर असे तुम्हाला सिग्नलवर, रस्त्यावर, ट्रेनमध्ये कुठेही भेटलो तर आमच्याशी कायद्याने वागा. आणि तो जो संदेश आहे तो आज बहुतेक डॅनियलाने ह्यासाठी त्याचा पुनरुच्चार केला आहे की ते आता अनेक राज सरोणकर बसलेले आहेत ऐकायला, त्या प्रत्येकापर्यंत हा संदेश हा गेला पाहिजे. आणि तिचा सगळा संघर्ष
हे तुमचे LGBT आणि ABCDEFG पर्यंत तुम्ही आम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकता, त्याच्यापेक्षा आम्हाला माणूस म्हणून स्वीकारा, माणूस म्हणून माना. हा सगळा तिचा संघर्ष आहे. या संघर्षाला तुम्ही स्वीकार केलत, या संघर्षाला तुम्ही उडवून लावलत, डॅनी यांना तुमच्या प्रतिक्रियेने काहीही फरक पडत नाही. आणि ही फरक न पडणारी, जिथे तुम्ही काही बिघडवू शकत नाही आणि ज्याला आपण हिंदीमध्ये डंके की चोट पे म्हणतो, त्या स्वतःच्या हिमतीवरती एका भयंकर प्रतिकूल परिस्थितीमधून, अशा प्रतिकूल परिस्थितीमधून गेल्यानंतर माणसं फ्रस्ट्रेशन वगैरे आपण ऐकतो, मेंटल हेल्थ बद्दल वगैरे ऐकतो, लहान लहान किरकोळ गोष्टींनी माणसं डिस्टर्ब होत असतात. परंतु अशा सगळ्या परिस्थितीमधून उभं राहणं आणि आपलं उदाहरण नंतर लोकांसाठी तयार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण एक जोरदार टाळ्या डॅनियलसाठी वाजवल्या पाहिजेत.